फळांचा राजा आंबा अशी आपली या आंब्याशी अगदी लहानपणीच ओळख होते. आणि मग आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो, असं गाणं गात गात आपण या फळाशी अधिकच जोडले जातो. मग असं हे राजेशाही फळ आपल्याला उत्तम गुणवत्तेने युक्त असं खायला मिळावं, यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आंबा खायचा असेल तर त्याला मोहोर येणं आवश्यक असतं, आणि हा मोहोर हमखासपणे येण्यासाठी आणि त्यायोगे आंब्याला म्हणजे आंब्याच्या झाडाला नियमितपणे फळधारणा होण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात. या उपाययोजनांची माहिती डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील उद्यान विद्या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर महेश मनमोहन कुलकर्णी यांनी अतिशय उत्तमपणे दिली. सर्वसाधारणपणे मे महिना आणि आंबा हे समीकरण अतूट असं जुळलेलं. आता आंब्याचा हंगाम तसं म्हटलं तर संपलेला आहे, पण पुढचा हंगाम जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी आज आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतात. आंबा येण्यासाठी मोहर हा आवश्यकच, पण हा मोहर ज्या पालवीवर येतो त्या पालवीचं वेळेत येणं हेही तितकंच गरजेचं. मग यासाठी काय करावं हे डॉक्टर महेश कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. आज आपण सगळेजण आंबा गुणवत्ता केंद्रात दापोलीला आलेले आहोत. या आंबा गुणवत्ता केंद्रामध्ये आंब्याला नियमित फळधारणा होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या संदर्भामध्ये मी आपल्याला माहिती देणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की यावर्षीचा सीझन आता संपत आलेला आहे. झाडावरचे आंबे काढून देखील झालेले आहेत आणि त्याचबरोबरीने जर समजा आपण पाहिलं तर प्रोसेसिंग युनिटही मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुढचा हंगाम यशस्वीरित्या करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या उपाययोजना आज कराव्या लागतील. प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आंब्याला नुसता मोहोर येणं हे गरजेचं नसून तो मोहोर ज्या पालवीवर येतो ती पालवी देखील वेळेत येणं फार गरजेचं आहे. आंब्याच्या झाडाला नवीन पालवी फुटते, त्याला मोहोर येतो आणि मग दिमागदार आंबा आपल्याला हळूहळू दिसायला लागतो. पण या सगळ्यामध्ये अनेक प्रक्रियांचा अंतर्भाव असतो. झाडाला फांद्या फुटलेल्या असतात, त्या फांद्यांना फळं लगडलेली असतात. पण या फांद्यांचंही वैशिष्ट्य असतं, म्हणजे असं की काही फांद्या फळाच्या भाराने म्हणा किंवा अन्य कुठल्या कारणांनी म्हणा या खाली झुकलेल्या असतात, तर काही वरती सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढलेल्या असतात. काही फांद्या या मृतवतही असतात, तर काही एकावर एक आलेल्या असतात. अशा वेळी प्रकाश संश्लेषणामध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या किंवा अनावश्यक असणाऱ्या फांद्या या काढून किंवा छाटून टाकाव्या लागतात. आता जसा हा हंगाम संपलेला आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे ज्या फांद्यांवरनं फळं लागलेली होती त्या फांद्या ह्या जमिनीच्या दिशेने झुकलेल्या आहेत आणि ह्या झुकलेल्या फांद्या ज्या आहेत ह्या काढणं फार गरजेचं आहे. आंब्याच्या फळाच्या वजनामुळे या फांद्या खाली येतात आणि मग ह्याची जी पानं आहेत ही उलट्या दिशेने फिरतात. अशा फांद्यांना झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ही करताना त्रास होतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या फांद्या ह्या हळूहळू झाड सुकवत जाते. आपण जर समजा त्या फांद्या वेळेत काढून टाकल्या तर झाडाची ती ऊर्जा जी सुकवण्यासाठी जाते ती पूर्णपणे थांबवली जाते आणि ज्या ठिकाणी आपण या फांद्या काढणार आहोत अशा ठिकाणी जर समजा आपण पाहिलं तर वरच्या दिशेने 2 फांद्या निघू शकतात. आता मी आपल्याला दाखवतो. जर समजा हा मोहराचा भाग आहे जो सुकलेला आहे आणि फांदी खाली आलेली आहे, तर ही फांदी मला अनावश्यक आहे. ही फांदी त्याचबरोबरीने ही फांदी ही देखील मी इथे काढायला हवी. ही सूर्याच्या दिशेने जाणारी फांदी जी आहे ही मी ठेवायला हवी. त्याचबरोबरीने जर समजा आपण पाहिलं तर ह्या देखील खाली झुकलेल्या फांद्या आहेत की ज्या आपण काढायला हव्यात.
मृतवत फांद्या देखील आपण काढायला हव्यात. जर समजा आपण पाहिलं तर एका फांदीवर अनेक फांद्या आलेल्या आढळतात. ह्या अनेक फांद्या झाडातून मोठ्या प्रमाणावर अन्नरस शोषून घेतात. आज जर समजा आपण इथे पाहिलं तर ही एक फांदी, ही दुसरी, ही तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी अशा 10 फांद्या या झाडातनं आलेल्या आहेत. याच्यातली कुठली फांदी आपल्याला मोहर देणार? त्याच्यामुळे ह्याच्यातल्या ज्या बारीक फांद्या आहेत ह्या फांद्या आपण वेळीच काढून टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जी फांदी मोहर देणारी आहे तेवढीच फांदी फक्त झाडावर राहील. फळांच्या बाबतीत अळींचा प्रादुर्भाव होणं ही गोष्ट फळासाठी नुकसान करणारीच. त्यामुळे बोर्डो मिश्रणासारखे कीडनाशक किंवा अन्य कीड किंवा कीटकनाशकांचा फवारा करणं अत्यावश्यक. झाडाला फुटणारी नवीन पालवी, तिचं जुनं होणं, त्याला मोहर फुटणं आणि मग आंब्यासारखं पक्व फळ मिळणं, या सगळ्या गोष्टींसाठी कराव्या लागणाऱ्या या उपाययोजनांची माहिती डॉक्टर महेश कुलकर्णी यांनी अतिशय समर्पक आणि सुंदर शब्दात दिली. आता जर समजा आपण पाहिलं तर मी या फांदीवर फक्त 2 फांद्या ठेवलेल्या आहेत. त्यामुळे झाडाला 2 फांदीतनं मोहर काढणं शक्य होणार आहे. त्याचबरोबरीने ही फांदी जर समजा तुम्ही ह्या फांदीवरच असलेली वीक फांदी पाहताय, ही फांदी देखील मी काढून टाकलेली आहे. ह्या अशा प्रकारच्या फांद्या काढून टाकल्यानंतर आपल्याला ह्या पूर्ण झाडावर बोर्डो मिश्रणाचा एक स्प्रे घेणं आवश्यक आहे. ह्या फांदीतनं जेव्हा नवीन फांद्या फुटतील त्यावेळेला त्याला शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि हा प्रादुर्भाव अडवण्यासाठी आपल्याला त्यावेळेला विद्यापीठाच्या शिफारसीनुसार डेल्टामेथ्रिन 2.8% हे 9 ml 10 लिटर पाण्यामध्ये वापरून त्याची फवारणी पूर्ण झाडावर करणं आवश्यक आहे. आता ह्याच्यातनं येणारी जी नवीन पालवी आहे ही हळूहळू जून होईल आणि ह्या जून होणाऱ्या फांदीतनं आपल्याला पुढे जाऊन मोहर येणार आहे. फळधारणा झाली की त्या फांदीतली किंवा झाडातली ऊर्जा संपून जाते. त्यामुळे या अनावश्यक फांद्यांना छाटून टाकणं योग्य. कारण या फांद्या मोहर तर देतात पण फळ मात्र देऊ शकत नाहीत. एकावर एक येणाऱ्या फांद्यांपैकी जास्तीत जास्त 2 ते 3 फांद्या ठेवणं गरजेचं असतं. या सगळ्या छाटल्या गेलेल्या फांद्यांचा पानांचा उपयोग हा खत म्हणून करता येतो. आणि मग उपयोगी म्हणजे सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढणाऱ्या फांद्यांपासून मोहर आणि मग आंब्यासारखं राजेशाही फळ आपल्याला हमखास मिळतं. या सगळ्या गोष्टी प्रात्यक्षिकांसह डॉक्टर महेश कुलकर्णी यांनी सुंदर पद्धतीने उलगडल्या. ही जी खाली झुकलेली फांदी आहे ही सगळ्या फांद्या खाली झुकलेल्या असल्यामुळे ही इकडनंच कट करून टाकणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर देखील ही फांदी देखील इकडनंच कट करून टाकणं आवश्यक आहे. जर समजा तुम्ही पाहिलं तर ह्या फांद्या वर चाललेल्या आहेत, ह्या फांद्या खाली चाललेल्या आहेत. ह्या फांद्या खाली ठेवून ही एक, ही दुसरी अशा 2 फांद्या फक्त वरती ठेवायच्या. बाकीच्या सगळ्या फांद्या ज्या आहेत ह्या आपण कट करून टाकायच्या. ह्या फांदीला देखील 2 फांद्या वरती येणाऱ्या फुटू शकतात. जर समजा तुम्ही पाहिलं तर ह्या फांदीवरचा कितीतरी मोठा लोड आता आपण मोठ्या प्रमाणावर कमी केलेला आहे. जर समजा हे करणं शक्य नसेल तर आपल्याकडे जो चेनसॉ आहे ना, तो लॉंग रीच प्रूनर, त्याचा वापर करून देखील आपण ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या करू शकतो. जर समजा तुम्ही पाहिलं तर ही बघा, ही मोहराची दांडी अशीच आहे. ह्या मोहराच्या दांडीला जर समजा फळधारणा झाली असती तर ह्या पाठीमागच्या फांद्या ज्या आहेत त्यांनी काढून घेतलं असतं. त्याच्यामुळे ह्या फांद्या देखील आपल्याला कट करून टाकणं, कारण ह्याची ऊर्जा गेलेली आहे. ही जी पानं आहेत ही पानं वापरली गेलेली आहेत. त्याच्यामुळे ह्या फांद्या कट करून टाकणं खाली झुकलेल्या वरच्या लेवलला हे फार आवश्यक आहे. आणि हा जो पानं जी आहेत ही आपल्याला झाडाच्या खाली टाकायची आहेत. खाली झुकलेल्या जेवढ्या फांद्या दिसतात तुम्हाला, ह्या तुम्हाला मोहर देतील पण त्या उत्पन्न देणार नाहीत. इथे ही फांदी जी आहे ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने चाललेली आहे. ही फांदी जी आहे ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने चाललेली आहे. ही काढायची काही गरज नाही आहे. ह्या आहे तशाच राहायला पाहिजेत. परंतु ह्या फांद्याच्या खाली झुकलेल्या आहेत ह्या काढून टाकायला पाहिजेत. काढून टाकली. ह्याच्यातल्या हे बघा, हे 2 फांद्या, 2 इथे 2, एक फांदी ठेवली, इथे दुसरी फांदी ठेवली, इथली ही फांदी कट करून टाकली. 2 फांद्या ठेवल्या, 2 फांद्यांवर तुम्हाला उत्पादन मिळणार आहे. तर इथे किती फांद्या आहेत बघा ह्याच्यावर. तर त्याच्यामुळे ज्या चांगल्या 2 फांद्या आहेत तेवढ्याच फक्त आपण ठेवणं, मग जेणेकरून त्याच्यातनं आपल्याला
या 2 फांद्या ज्या आहेत ह्या 2 फांद्या मॅच्युअर होतील. आता ही फांदी खाली झुकलेली आहे, पूर्णपणे काढून टाकणं इकडनं गरजेचं आहे. म्हणजे ह्याला खत म्हणूनच वापरायचं आहे. आता ही जर समजा फांदी पण पाहिली तर हा मोहराचा भाग आहे. हा मोहराचा भाग जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत पाठीमागनं काही येणार नाही. त्याच्यामुळे हा कट करून टाकणं पहिलं गरजेचं आहे. आणि तो कट केल्यानंतर पाठीमागे 1 इंचावर कट मारणं गरजेचं आहे. जसं ह्या फांदीचं बघितलं तर ह्या फांदीला पण जर समजा तुम्ही पाहिलं तर ह्या फांदीला 1 2 3 4 फांद्या आहेत. ह्या 4ही मॅच्युअर होणार नाही. आणि ह्या जर समजा अजून फुगलेल्या पण नाही, म्हणजे ह्याच्यातनं पालवी येण्याची चान्सेस पण नाही. पालवी येण्याच्या दृष्टिकोनातनं जर समजा पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला KNO3 देऊन त्याचं बड ब्रेक करून घेणं गरजेचं आहे, तरच ती फांदी पुढे जाणार आहे. ह्या खाली झुकलेल्या जेवढ्या फांद्या आहेत ह्या सगळ्या मुळातनं काढून टाकणं गरजेचं आहे. ज्या अशा खाली गेलेल्या आहेत त्या काढून टाकायच्या आणि वर जाणाऱ्या ठेवायच्या. आणि जेवढ्या म्हणून फांद्या काढाल त्या सगळ्या खत म्हणून वापरायच्या. या राजेशाही आंब्याचा हंगाम मे मध्ये संपून जून मध्ये नवीन पालवीला सुरुवात होते. त्या नवीन हिरव्यागार पालवीला मोहोर फुटतो. यावेळी पावसालाही सुरुवात झालेली असते, त्यामुळे त्याची काळजी घेणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी त्याला खताची मात्रा कशी, कोणत्या पद्धतीने आणि कधी द्यावी हे डॉक्टर महेश कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. शेतकरी बंधूंनो, आंब्याचं जे वार्षिक चक्र आहे हे वार्षिक चक्र मे महिन्यामध्ये काढणीनंतर समाप्त होतं व त्यानंतर जर समजा आपण पाहिलं तर जून महिन्यामध्ये नवीन पालवीने सुरू होतं. त्यामुळे जून महिन्यामध्ये येणारी नवीन पालवी ही आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि ती पालवी आपल्याला पुढे जाऊन मोहोर देणारी आहे. त्याच्यामुळे ह्या पालवीचं संगोपन करणं, ह्या पालवीचं जतन करणं आणि ही पालवी फुटण्यासाठी प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे. ही पालवी नवीन आल्यानंतर त्याला अन्नद्रव्य फार गरजेचे आहेत आणि हे अन्नद्रव्य देत असताना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार ज्या झाडाला सर्वसाधारण 250 फळं आलेली आहेत अशा झाडाला 1.5 किलो नत्र, अर्धा किलो स्फुरद व 1 किलो पालाश अशी मात्रा देणं आवश्यक आहे. आपण आपल्या बागेमधील सगळ्या झाडांना एक समान अन्नद्रव्य देणं चुकीचं आहे. यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ज्या झाडाला नत्राची आवश्यकता नाही अशा झाडाला नत्र दिल्याने मोठ्या प्रमाणावर पालवी येऊ शकते आणि ह्याचा झाडाच्या पूर्ण वाढीमध्ये बदल घडण्यास मदत होऊ शकते. आज जर समजा आपण पाहिलं तर झाडाचं खतं देताना वर्गीकरण करणं आवश्यक आहे. ज्या झाडाला गेल्या वर्षी फार कमी फळं आलेली आहेत अशा झाडाला ह्या वर्षी आपल्याला अर्धाच नत्राची मात्रा देणं आवश्यक आहे. ज्या झाडाने आपल्याला गेल्या वर्षी 250 ते 300 फळं दिलेली आहेत अशा झाडाला आपण जी आपली रेग्युलर खताची मात्रा आहे ती पूर्ण मात्रा देणं आवश्यक आहे. आणि जी खुरटलेली झाडं आहेत अशा खुरटलेल्या झाडांना आपण जी खताची मात्रा आहे ती विभागून देणं 2 महिन्यांमध्ये, एकदा जूनमध्ये आणि एकदा सप्टेंबरमध्ये आवश्यक आहे. हे खत देत असताना याचबरोबरीने दुय्यम आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर देखील सर्वसाधारण 2 वर्षांनी करणं आवश्यक आहे. यासाठी जे कमर्शियल पद्धतीने आंबा बागायत करतायत त्यांनी निश्चितपणे सर्वेक्षण करून घेऊन त्यानुसार मात्रा ठरवून खत देणं गरजेचं आहे. पावसाच्या काळात सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळतो, त्यामुळे पालवीच्या पक्वतेचा कालावधी हा काही प्रमाणात वाढतो. पालवी आल्यानंतर आणि येण्यापूर्वी काय प्रक्रिया असतात, काही प्रक्रिया थांबवण्याचीही गरज असते. त्यासाठी काय करावं, तसंच थंडीचीही आवश्यकता असणाऱ्या मोहोरासाठी आणखी कोणत्या आवश्यक गोष्टी करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींविषयी डॉक्टर महेश कुलकर्णी यांनी फार सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं. शेतकरी बंधूंनो, खाली झुकलेल्या फांद्या काढून टाकल्यानंतर सूर्यप्रकाशाच्या दिशेने नवीन फांद्या आल्या व त्याला खत मिळालं की त्यानंतर या फांद्या जून होतील आणि या जून झालेल्या फांद्यातनं आपल्याला मोहर मिळणार आहे. हा पावसाचा कालावधी आहे. या पावसाच्या कालावधीमध्ये सूर्यप्रकाश नसल्यामुळे जर समजा आपण पाहिलं तर या आलेल्या फांद्या ज्या आहेत या हळूहळू प्रमाणामध्ये मॅच्युअर होणार आहेत आणि त्याची पालवी मॅच्युअर व्हायला जवळजवळ 2.5 ते 3 महिने घेणार आहे. ही 2.5 ते 3 महिने घेऊन झाल्यानंतर
पुन्हा ती 2.5 ते 3 महिने स्तब्ध राहणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातनं मोहर येण्याची प्रक्रिया घडणार आहे। मोहर येण्यासाठी थंडी ही पण आवश्यक आहे। थंडी आणि काडीचा जो आकार आहे तो जर समजा एक समान झाला तरच आपल्याला त्यातनं मोहर येणार आहे। काडीची पक्वता ही फार महत्त्वाची आहे। आज जर समजा आपण पाहिलं तर बऱ्याच अंशी शेतकरी या काही गोष्टी न करता नुसताच पॅक्लोब्युट्राझोलचा वापर करताना आढळतात। पॅक्लोब्युट्राझोल झाडाला देण्यासाठी आपल्याला 1.5 महिने अगोदर पालवी आलेलं असणे आवश्यक आहे। ही जी पालवी येणार आहे ती पालवी 1.5 महिना झाल्यानंतर जिब्रॅलिक ॲसिड तयार करण्याची प्रक्रिया करणार आहे आणि जिब्रॅलिक ॲसिड तयार होण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी म्हणून आपण त्या झाडाला पॅक्लोब्युट्राझोल देणार आहोत। म्हणूनच जर समजा आपण पाहिलं तर कधीकधी पालवी न आलेल्या झाडाला आपण पॅक्लोब्युट्राझोलची जर मात्रा दिली तर त्या फांदीतनं मोहर येतोच असं नाही। या सगळ्या प्रक्रियेमध्ये वापरलं जाणारं पॅक्लोब्युट्राझोल हे वाढ अवैधक असं मानलं जातं, त्यामुळे ते देत असताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक। पॅक्लोब्युट्राझोल हे कधी, कोणत्या वेळी आणि किती मात्रेत द्यावं, तसंच त्याची आवश्यकता काय, या सगळ्या गोष्टींची उकल डॉक्टर महेश कुलकर्णी यांनी अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात केली। पॅक्लोब्युट्राझोल हे वाढ अवरोधक आहे। जिब्रॅलिक ॲसिड सारख्या वाढ उत्तेजक संजीवकाचा तयार होण्याची प्रक्रिया थांबवण्याचं काम पॅक्लोब्युट्राझोल करत असतं आणि म्हणून त्याचा वापर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात करणं फार गरजेचं आहे। आपण जर समजा एखाद्या झाडाचा विस्तार पाहिला तर त्या विस्ताराच्या पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण व्यासाचा ॲव्हरेज काढून त्याला गुणिले 3 करून सर्वसाधारण 10 ते 15 वर्ष वयाच्या किंवा त्या अधिक वयाच्या झाडांना पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा ही आपण खणतीच्या साहाय्याने झाडचा बुंधा आणि जिथे खत घालतो याच्यामध्ये 4 ते 5 इंचाचे होल तयार होतील असं पाहून देणं आवश्यक आहे। हे करत असताना पाऊस पडता कामा नये, त्याचप्रमाणे त्या भागातील तण काढलेलं असणं आवश्यक आहे। ज्या वेळेला आपण पॅक्लोब्युट्राझोल देतो त्यावेळेला जमीन ओली असणं देखील आवश्यक आहे। ज्या वेळेला आपण पॅक्लोब्युट्राझोल देतो आणि त्याच्यानंतर जेव्हा ती जे होल्स आहेत ते बुजवून टाकतो त्याच्यानंतर जरी पाऊस पडला तरी पॅक्लोब्युट्राझोलचा परिणाम झाडावर होताना आढळतो। आता पॅक्लोब्युट्राझोल हे नेमकं कधी द्यावं हा फार महत्त्वाचा विषय आहे। झाडाला पालवी आल्यानंतर सर्वसाधारण 1.5 महिन्यांनी झाडाला पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा देणं आवश्यक आहे। ही 1.5 महिन्यानंतर मात्रा का बरं द्यावी तर त्यानंतर साधारण 3.5 ते 4 महिने पॅक्लोब्युट्राझोल हे तयार होणारं जिब्रॅलिक ॲसिड थांबवून ठेवतं आणि जी काडी आहे ती मॅच्युअर झाल्यानंतर ती बरोबर थंडी पडते त्यावेळेला सापडते आणि थंडीचा स्ट्रेस बसून त्या काडीतून मोहर बाहेर पडतो। प्रत्येक जागेनुसार ही गोष्ट बदलते। समुद्राच्या जवळ हा स्ट्रेस लवकर बसतो आणि जसं आपण समुद्रापासून लांब जाऊ तसा हा स्ट्रेस वाढत जातो। त्यामुळे पॅक्लोब्युट्राझोल देत असताना आलेली पालवी, येणारा मोहर या दोन्हींचा ताळमेळ घालून पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा देणं आवश्यक आहे। आंब्याच्या बाबतीत पॅक्लोब्युट्राझोलचा वापर न करताही चांगली फळधारणा होऊ शकते। त्यासाठी दरवर्षी येणाऱ्या आणि काही मागणी असणाऱ्या जातींचा वापर हापूस बरोबर आपण करू शकतो। विद्यापीठाने शिफारस केलेल्या या उपाययोजनांमुळे शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात, असं डॉक्टर महेश कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितलं। आंब्याचा जर समजा आपण विचार केला तर आंब्यामध्ये नियमित फळधारणा येण्याच्या दृष्टिकोनातनं आपण पॅक्लोब्युट्राझोल न देता देखील काही गोष्टी करू शकतो। त्या म्हणजे आंब्यामध्ये दरवर्षी येणाऱ्या अशा जातींचा वापर, विद्यापीठाने विकसित केलेल्या रत्ना, सिंधू, त्याचबरोबरीने सुवर्णा, कोकण सम्राट या सर्व जाती दरवर्षी येणाऱ्या आहेत। त्याचबरोबरीने लोकांमध्ये मागणी असणाऱ्या अशा केशर, पायरी या जाती देखील दरवर्षी येणाऱ्या आहेत। या जातींचा वापर आपण लागवडीमध्ये करणं आवश्यक आहे। हापूस बरोबरच 15% इतर जाती
जर समजा आपल्या बागेमध्ये असतील तर त्या बागेमध्ये उत्पादनामध्ये वाढ होत असलेली आढळते. विद्यापीठाने देखील आपल्याला ह्या जातींची 15% लागवड हापूस आंब्याच्या बागेमध्ये परागीभवन चांगल्या दृष्टीने होण्यासाठी करण्याची शिफारस केलेली आहे. आपण जर पाहिलं तर विद्यापीठाच्या शिफारशीनुसार जे शेतकरी आंब्याची पंचसूत्री आपल्या बागेमध्ये वापरतात त्यांच्याकडे हमखास फुलधारणा, फळधारणा व त्यानंतर त्यांना चांगले उत्पादन मिळत असताना आढळते. काही वेळा शेतकरी हे आंब्याची कल्टार विरहित फुलधारणा होण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा वेळेला विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार जर पाऊस गेल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये व त्याचबरोबरीने त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील ज्या ठिकाणी झाडं आहेत त्याच्या जमिनीचा जो भाग आहे हा जर समजा आपण खुरटला, तो तिथले तण काढून घेतले आणि ताण निर्माण केला तर त्याचा देखील लवकर फुलधारणा येण्यावर परिणाम होत असताना आढळलेले आहे. झाडाचं फुलणं बहरणं जितकं त्या झाडाच्या हातात असतं तितकंच किंबहुना जास्त ते शेतकऱ्यांच्या हातातही असतं. या सगळ्या गोष्टींविषयी किंवा विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ नेहमीच सज्ज असतं. शेतकरी बंधूंनो, आंब्यातील फुलधारणा ही जेवढी झाडाच्या हातात आहे तेवढीच आपल्या हातात आहे. मी आज आपल्याला नियमित फुलधारणा येण्याच्या दृष्टिकोनातनं करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिलेली आहे. आपण निश्चितच याचा वापर या सीझनमध्ये करून भरघोस उत्पादन घ्याल अशी मी अपेक्षा करतो. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानांचा वापर आपण करतच असाल. या तंत्रज्ञानाबद्दल किंवा फुलोरा काढण्याबद्दल आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण माझ्याशी म्हणजेच डॉक्टर महेश मनमोहन कुलकर्णी, आंबा गुणवत्ता केंद्र 94 22 63 30 30 या नंबरवर संपर्क साधू शकता. झाडांनाही मायेने प्रेमाने जपलं आणि त्याला योग्य तंत्रज्ञानाची जोड दिली तर यशाचं दार हमखास समोर असतं.